कृष्णा आंधळे 2 ते 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेला। मृत सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी हा दावा केलाय। कृष्णा आंधळे संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी आहे जो अजूनही फरार आहे। कृष्णा आंधळेपासून आमच्या सर्व कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं। आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील ते देते। उदय, आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीड येथील विशेष मकोका न्यायालयामध्ये झाली। यामध्ये पुन्हा एकदा युक्तिवाद झाला आणि लॅपटॉपच्या संदर्भात जो युक्तिवाद गेल्या 3 तारखांपासून सुरू आहे तो कायम यावेळेसही होता। लॅपटॉप अद्यापही आरोपींच्या वकिलांना मिळाला नाही असा दावा करण्यात आला। त्यावर आता न्यायालयाने सक्त आदेश दिले। तर दुसरीकडे या सुनावणीनंतर धनंजय देशमुख यांनी खळबळजनक माहिती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणातील जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे तो आपल्या गावी 3 वेळेस येऊन गेला आणि त्याची माहिती मी सीआयडीला दिली होती असं देखील त्यांनी दावा केला। आणि त्यांच्या या आरोपामुळे जर आता आरोपी अशा पद्धतीने स्वतःच्या गावाला जाऊन जात असेल आणि त्या ठिकाणी देखील पोलिसांना तो मिळून येत नसेल तर फार गंभीर बाब आहे। आणि या प्रकरणाचे नाही उदय, ही बाब अगदीच फार गंभीर आहे। तुम्ही जोडलेले राहा। एकदा आपण नेमकं धनंजय देशमुखांनी काय म्हटलंय आपण ऐकूया। मध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही सीआयडी ऑफिसला कळवली। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता। परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही, म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे। परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करून आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे। कारण का हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सगळे लोक आहेत, त्यांचं समर्थन करणारे तिथंच आले, हे आरोपी तिथंच आले। तर त्या गोष्टीवर आम्ही त्यांना मागणी केलेली आहे, लवकरात लवकर त्याच्या मुसक्या ओढून त्याची पूर्ण जिल्हाभरात पोलीस प्रशासनानं धिंड काढून लवकरात लवकर त्याला जेलबंद करावं अशी आमची मागणी आहे आणि ते लवकरच होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो। त्यांनी कोणाची भेट घेतली तर काय असे माहिती तुम्हाला थोडीफार मिळाली? त्याच्या घरी येऊन तो 3 म्हणजे ह्या 6 महिन्यामध्ये कुठल्या वेळेला आला काय एवढं डिटेल नाही, पण तो 6 वेळेला गावात येऊन गेला अशी माहिती आम्ही दिली होती सगळ्या यंत्रणेला। तर बघू आता पुढच्या काळात आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर म्हणजे त्याला पकडण्यात यावं आणि त्याची पूर्ण जिल्ह्यामध्ये धिंड काढून त्याला जेरबंद करण्यात यावं। सरकारी वकील आहेत निकम साहेब, त्यांनी पहिल्या 1 महिन्यात 1.5 महिन्यात या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत आहेतच। उदय, आपण हा आरोप ऐकला, हा दावा ऐकला जो धनंजय देशमुखांनी केलेला आहे। दुसरीकडे कृष्णा आंधळेच्या तपासासंदर्भात नेमकी काही अपडेट समोर येते का? त्याचा शोध कुठपर्यंत पोहोचलाय? पोलीस यंत्रणेत काय सुरू आहे? नक्कीच विक्रांत, आपण जर बघितलं तर यापूर्वीच्या ज्या सुनावण्या झाल्या त्या दरम्यान विशेषतः न्यायालयाने देखील याबाबत विचारणा केली होती तपास यंत्रणेला की काय नेमकं या प्रकरणाचं अपडेट आहे आणि जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे तो कधीपर्यंत अटक होईल। परंतु सीआयडी कडून किंवा या तपास यंत्रणांकडून सांगण्यात आलं की आमचा शोध सुरू आहे आणि शोध सुरू असल्यामुळे लवकरच आरोपी हाती येईल असं कळवलं होतं। परंतु कृष्णा आंधळे, जसं की देशमुखांनी सांगितलं की कृष्णा आंधळे कुठल्याही प्रकारचा लॅपटॉप वापरत नाही, कुठल्याही प्रकारचं इंटरनेट वापरत नाही किंवा कुठल्याही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन देखील करत नाही, त्यामुळे कुठेतरी पोलिसांच्या तपासाला मर्यादा येतात। परंतु असं म्हणून चालणार नाही, कारण या प्रकरणाचं जर गांभीर्य पाहिलं तर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी विशेष प्रयत्न करावेत अशीच मागणी आता पुढे येते। धनंजय देशमुख यांनी देखील या प्रकरणात लक्ष देऊन पोलिसांना माहिती दिली तरी देखील पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, ही मात्र गंभीर बाब आहे। खरंय उदय, ही अतिशय गंभीर बाब आहे। कृष्णा आंधळे हा आरोपी एकीकडे अजूनपर्यंत फरार असताना ज्यांच्या हत्ये प्रकरणातला तो आरोपी आहे संतोष देशमुख, त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी हा आरोप केलेला आहे की कृष्णा आंधळे गावाकडे 3 वेळा येऊन गेला, तरीही अद्यापपर्यंत पोलिसांना तो सापडू शकलेला नाहीये। बरं उदय, सातत्यानं देशमुख कुटुंबियांकडून हे सांगितलं जातंय की जोवर कृष्णा आंधळे बाहेर आहेत तोवर आमच्या जीविताला धोका आहे। त्या संदर्भात काय माहिती, आणि जर धोका आहे तर पोलीस प्रशासनाकडून अधिकचे प्रयत्न केले जात आहेत का कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी?
नक्कीच आपण जर पाहिलं तर या प्रकरणात ही घटना घडल्यापासून देशमुख कुटुंबाकडून आमच्या जीविताला धोका आहे असं सांगितलं गेलेलं आहे आणि त्या दिशेने पोलिसांनी देखील उपाययोजना केल्या. जर आपण जर पाहिलं तर या प्रकरणाची सुनावणी ही सुरुवातीला केज न्यायालयात होणार होती, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव, कारण बीड ते केज या प्रवासाच्या दरम्यानच मस्साजोग हे गाव आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव ही पूर्ण सुनावणी आता बीडमध्येच होते. अगदी पहिली 1 तारीख केजमध्ये झाली, त्यानंतरच्या सर्व सुनावणी आता बीडमध्ये झाल्या आहेत. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर कृष्णा आंधळे याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून बीडचे जे स्थानिक गुन्हे शाखा आहे आणि सीआयडी यांचा समन्वय साधत ही तपास सुरू असल्याचं सांगितलं जातं, परंतु अद्यापपर्यंत मात्र त्याला पकडण्यात अपयश आलंय. परंतु या दरम्यान अनेकदा देशमुख कुटुंबाने देखील याच्या अटकेची मागणी केली आहे, तसेच आमच्या जीविताला धोका आहे त्यामुळे तातडीने कारवाई करावी अशी देखील मागणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद उदय दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.